नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनल सरपंच संजय नंदुरबारमध्ये. मित्रांनो, वन्य प्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबार या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मागील काही वर्षापासून वन्यजीवांना वाचवण्याचं काम करत आहोत. आज बंद्रीजिरा इथून आम्हाला कॉल आहे की त्यांनी त्या ठिकाणी कुठलातरी साप पाहिला आहे. तर शेतात काम करत असताना त्या लोकांनी तिथं पाहिलेला आहे. मागील काही दिवसापासून रोज त्यांना तो साप तिथं दिसत होता. आज शेवटी त्यांना आमचा नंबर भेटला आणि त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे. तर आम्ही इथं आलोय, तर चला बघूया साप कुठला आहे, त्याला रेस्क्यू करूया. तर चला मित्रांनो, बंद्रीजिरा या ठिकाणून जिथून आम्हाला कॉल होता आम्ही त्या ठिकाणी येऊन गेलोय. हे तुम्ही बघू शकतात. हे ते शेत आहे. या ठिकाणी काम करण्यासाठी आलेल्या लोकांनी या विहिरीत तो साप पाहिला होता. मागील काही दिवसापासून तो साप त्यांना रोज दिसत होता, पण विहिरीमध्ये कुठेतरी जागा असल्या कारणाने तो त्याच्यात घुसून जात होता. आज विहिरीला बऱ्यापैकी प्राणी भरल्यामुळे त्याला त्या जागेत परत जाणं शक्य झालं नाही, तर तो वरतीच आलेला होता. ते बघा, त्या लोकांनी अगोदरच आम्ही सांगितल्याप्रमाणे एक दोर आणि त्याला झाडाची फांदी बांधून विहिरीत सोडण्यास आम्ही सांगितले होते. त्या पद्धतीने त्यांनी केलं होतं. तर तुम्ही बघू शकता, साप जो आहे तो त्या फांदीवर येऊन बसलेला आहे. थोडं लांबून घे. तर चला मित्रांनो, अगोदर तर त्याला वरती घेऊया आपण. तर चला मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा हा आपल्या भागात आढळणाऱ्या भारतीय जे 4 विषारी साप आहेत त्यांच्यापैकी एक आहे भारतीय नाग. हा विषारी साप आहे मित्रांनो. या पद्धतीचे साप जर आपल्याला कुठं दिसले तर याच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न नाही करायला पाहिजे, कारण की हा विषारी साप आहे. कोब्रा हा साप जो आहे तो या पद्धतीने फणा काढतो. हा विषारी साप आहे मित्रांनो. हा साप बऱ्याच दिवसापासून या विहिरीत पडलेला होता, त्याच्यामुळे थोडा वीक झालेला आहे. तरी आज आपण याला रेस्क्यू केलेलं आहे. आता लवकरच याला नंदुरबार येथे वन विभागात नोंद करून याला याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल मित्रांनो. याच्या डोळ्यांवर सुद्धा निळ्या कलरची पापडी आलेली आहे. याचा अर्थ असा की हा आपली कात काढतोय, आणि कात काढत असल्या कारणाने हा साप थोडा जास्त उग्र होऊन जातो, थोडा रागात येऊन जातो मित्रांनो. चला द्या बरणी. थोडं पाणी आणतो, पाणी काढतो.